आज इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्ड्सचं जे सर्टिफिकेट आहे ते जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत देण्यात येत आहे. गाईज, हे तिची आई आहे, तिचे बाबा आहे, प्राऊड फील करत आहे. आता तर तुला आणखी समोर जायचं आहे. आता थांब, हे बघा, चंद्रपूर जगातील दुसरी ठेंगणी मुलगी आढळली म्हणून बातमी चंद्रपुरातून आहे. जगात दुसऱ्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी चंद्रपूर जिल्ह्यात आढळली आहे. 2 फूट. सर्वांना गुड मॉर्निंग. आपलं सर्वांचं आमच्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे, महाराष्ट्र येथील चंद्रपूर शहर मधून. गाईज, आज पण आपला ब्लॉग खूप खास होणार आहे गाईज. काहून तर तुम्हाला आता पुढे मी दाखवणारच. का बरं तर तो दिवस आलेला आहे, ज्या व्यक्तीसाठी होता तो दिवस आले आहे. त्या दिवसाचं आम्ही इतक्या दिवसापासून प्रतीक्षा करत होतो. तुम्ही पण करत असेल, तुम्ही जर माझ्या आधीचे ब्लॉग बघितले असेल तर गाईज आता तेच गोष्ट होणार आहे. तर मी थोड्या वेळानं ती तुम्हाला गोष्ट दाखवूनच देईल. गाईज, आता आम्ही आलो आहे जिल्हाधिकारी कार्यालय, आणि ते कशासाठी तर ज्ञानेश्वरीला आज इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्ड्सचं जे सर्टिफिकेट आहे ते जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत देण्यात येत आहे, म्हणून त्यासाठी आलो आहे. ज्ञानेश्वरीचं सर्टिफिकेट देणं झालंय जिल्हाधिकाऱ्याच्या हाताने, आणि अंदर व्हिडिओ नाही काढू शकत म्हणून आपण फक्त फोटोज काढले. ते तुम्हाला फोटो दाखवून देईल. बघा, आली आहे. आपण त्यांच्या फॅमिली सोबत एक व्हिडिओ काढू, फोटो काढू. गाईज, हे तिची आई आहे, तिचे बाबा आहे, प्राऊड फील करत आहे. वा वा, छान. हा, खूप प्राऊड मुवमेंट आहे त्यांच्या फॅमिलीसाठी. ज्ञानेश्वरी, कसं वाटलं? तिची खुशी. इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये तिचं नाव झालेलं आहे, स्मॉलेस्ट वुमन साठी. गाईज, तर कॉंग्रॅच्युलेट करा सगळेजण, सगळे कमेंट करून कॉंग्रॅच्युलेट करा. मजा आली काय म्हणणे सर? मग माझ्यासोबत आहे, म्हणजे आपल्या चंद्रपूरसाठी, एक चंद्रपूर जिल्ह्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली आहे. ती म्हणजे इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये स्मॉलेस्ट वुमन म्हणून ज्ञानेश्वरी दुनेदार, जी ब्रह्मपुरी येथील परसोडी गावात राहते, तिचं ते रेकॉर्डमध्ये दर्ज झालेलं आहे नाव, स्मॉलेस्ट वुमन इन द वर्ल्ड म्हणून. हे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हा प्रवास कसा झाला सुरू, तुम्हाला मी म्हणजे थोडक्यात सांगतो. अलंकार सावडकर हा माझा मित्र आहे. हा एक दिवस आपल्या घराकडे चालला होता, तेवढ्यात ज्ञानेश्वरी त्याला दिसली. तो थांबला, बोलला तिच्यासोबत, पण त्याच्यात दिमागात एक गोष्ट आली की हिची हाईट लहान आहे, हिची हाईट किती असेल, आपण ही हाईट बघायला पाहिजे. तर मग आम्ही हाईट हिची मोजून बघितली. तिलाही सुद्धा तिची हाईट माहित नव्हती. आम्ही तिला विचारलं तर नाही म्हणे, दादा मी आतापर्यंत कधीच मोजली नाही म्हणून. मग तिने हाईट मोजली, आम्ही हाईट मोजली तिची, तर आम्हाला माहित पडले तिची हाईट तर खूपच कमी आहे. मग आम्ही जे सर्च करणं चालू केलं की हिची हाईट कशी, म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये किंवा इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये येईल का म्हणून. तर आम्हाला इतकी खुशी झाली जेव्हा तिची हाईट मोजल्यानंतर. आम्ही सगळं रिसर्च केल्यानंतर मग आम्ही हिचं रजिस्ट्रेशन केलं इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये. त्यांचे कॉल आले, त्यांच्या मार्फत मग आम्ही तिचं नाव रजिस्टर्ड केलं, आणि त्यांनी मग त्यांना त्या रेकॉर्डमध्ये हिचं नाव दर्ज केलं. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की आज जिल्हाधिकारीच्या मार्फत त्यांना ती सर्टिफिकेट देण्यात आलं, मेडल देण्यात आलं. आणि आपल्या चंद्रपूरसाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर तुम्ही तिच्या मार्फत, तुम्ही म्हणजे तिच्याच तोंडातून ऐका, तिला कसं वाटत आहे. तर मला खूप खुशी झाली. म्हणजे मी विचार पण नव्हता केला की मी आज इथपर्यंत पोहोचणार, आणि दादानी मला एवढं सपोर्ट केलं, माझा विचार केला. आजपर्यंत मला लोकांनी बघितलं, आजपर्यंत कोणी म्हटलं नाही की तुझी हाईट काय आहे, म्हणजे ते अलग पद्धतीने बघायचं. पण दादानी जेव्हा मला बघितलं, मला खूप खुशी होत आहे. आणि माझ्या मम्मी पप्पाला पण खूप खुशी होत असणार की मी विचार नव्हता केला आणि आज मी एवढ्या समोर जाऊन राहिली. मित्रांनो, आणखी एक मोठी गोष्ट सांगतो. ज्ञानेश्वरी कधी पण डिमोटिवेट नाही झाली. ती आपल्या लहान हाईटच्या मुळे ती एकटी प्रवास करते, ब्रह्मपुरीवरून चंद्रपूर येते, प्रवास करते, वणीला जाते. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगतो, ही वणीला शिकून राहिली आहे, आदर्श स्कूल ना, आदर्श स्कूलमध्ये ही शिकून पण राहिली आहे. ती एकटी प्रवास करते, म्हणजे हिच्याकडनं आपल्याला किती काही शिकायला भेटते हे तुम्ही समजू शकता. हाईट लहान असून सुद्धा ती घाबरली नाही. ती सेल्फ डिपेंडंट आहे, ती जाणं येणं करते. आणि त्यांच्या घरच्यांना पण तितकं म्हणजे तिच्यावर इतका भरोसा आहे की ती जाणं येणं करते म्हणून.
आता तिच्या बाबांकडून आपण माहिती करून घेऊ. तुम्हाला कसं वाटलं काका? मला चांगलं वाटलं. याच्यापूर्वी हिला म्हणजे आम्ही सुरुवातीला जेव्हा ही पहिला वर्ग फक्त गावी शिकली, त्याच्यानंतर मग गावी फक्त खेळ असल्यामुळे 4थ्या वर्गापर्यंत तिथं शाळा होती. मग हिला आम्हाला अशी एक ब्रह्मपुरीला शाळा माहीत झाली की तिथं निवासी आहे बा. 5वी पर्यंत आम्ही त्या शाळेमध्ये ठेवलं, परंतु त्या शाळेमध्ये काही शिकवत नव्हते. मग हिला जेव्हा समजायला लागलं का ह्या शाळेमध्ये शिकवत नाही म्हणे पप्पा, मग तिथून काढलं हिला. मग जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकलं, वांद्र्याला मामाकडे ठेवलं. मग तिथून ती 8वी पर्यंत तिथं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकली. मग 9वी 10वीला गावाकडे आली. मग तिथून बस येत होती, बसनं मग प्रवास करायची एकटीच. मग 11वी 12वीला कोरोनाच्या काळामध्ये मग ब्रह्मपुरीला होती. मग तिथं ब्रह्मपुरीला हिनं परीक्षा दिली. मग म्हणलं आता गावी तर जवळपास शाळा नाही आहे, ब्रह्मपुरीला डेली अपडाऊन करणं शक्य नाही आहे, कारण रात्रोला बस येते, आधी वाघाची भीती तिकडे. मग हिला आम्ही नागपूरला ठेवलं. तिथं होम फॉर एज अँड हँडिकॅपचं हॉस्टेल होतं, तिथं ठेवलं हिला. तिथं बिनजानी कॉलेजला ऍडमिशन घेतली, परंतु तिथं एक महत्वाचं झालं की ते कॉलेज करू नव्हते देत, आपले फक्त हॉस्टेलचे कार्यक्रम करायचे. मग तिथं हिचं लास होत राहिला. मग आता वाटलं का आम्हाला इथं हिचं होत नाही आहे. मग आम्हाला माहित झालं वणीला एक निवासी अपंग शाळा आहे, ते लोक व्यवस्थाही चांगली आहे आणि कॉलेज पण चांगलं करू देतात. मग आम्ही तिला तिथं टाकलं. आता तिथं टाकल्यानंतर मग हे तुमच्या लक्षात आलं, हे जेव्हा अपडाऊन करायला लागली तेव्हा, तर आम्हाला हिला मार्ग आजपर्यंत एक डॉक्टर होते पोस्टवर, तेही म्हणत होते गिनीज बुक मध्ये येऊ शकते, पण मार्ग भेटत नव्हता आम्हाला, खेड्यावर असल्यामुळे माहिती नव्हती. मग आता तुमच्याकडून चांगलं सहकार्य भेटलं, आम्हाला सुद्धा चांगलं वाटत आहे की आपल्या मुलगी कुठंतरी जात आहे बा पुढं. तर काकू तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटत आहे. तर खूप म्हणजे असा अगोदरही असा म्हणजे तिच्याविषयी असा मार्ग नव्हता भेट, कोणी सांगत नव्हते असे. काही गिनीज बुकात नाव टाकायचं, पण असे म्हणजे मार्ग नव्हते दाखवत. त्याच्यामुळे आम्हाला आता म्हणजे खुशी आहे ना. मित्रांनो, अलंकार सावडकर असं आहे ना, तू समोर आहे ना, याला अगर ती मुलगी दिसली नसती, याच्या दिमागात आलं नसतं, तर आज आपण, मला तरी वाटते म्हणजे आमच्या मार्फत तरी ही गोष्ट झाली नसती. आम्हालाही खूप प्राऊड फील वाटत आहे की आम्ही ह्या गोष्टीचं एक छोटंसं तरी हिस्सेदार आहो, की आम्ही तिला थोडंसं मार्ग दिला आणि तिथपर्यंत घेऊन गेलो. त्यासाठी आम्हालाही प्राऊड फील वाटत आहे की आम्ही चंद्रपूरचं नाव कुठंतरी असं रोशन करत आहोत म्हणून. ही अशी गोष्ट आहे मित्रांनो, की आता तर तुला आणखी समोर जायचं आहे. आता थांब ना, 2-3 महिने नाही दिसते 2-3 महिने फक्त थांब आणखी, मग आपलं त्याच्यात होऊन जाते. मग ही गोष्ट आहे, थोडी इमोशनल झाली. गाईज, महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वरीचं प्रेस मध्ये पण नाही का आता जस्ट इंटरव्ह्यू झाला आहे, आम्ही तिथंच बसलो होतो प्रेस क्लब मध्ये. तर आता तिचा इंटरव्ह्यू पण झालेला आहे आणि ती खूप खुश आहे पण गाईज. आणि असंच तुम्ही हिच्यावर इतकं प्रेम ठेवा आणि इतकं व्हायरल करा तिला की चंद्रपूरमध्ये सगळ्यात फेमस, म्हणजे पुरं वर्ल्ड मध्ये फेमस झाली पाहिजे. ज्ञानेश्वरीचं आता टीव्हीवर पण येऊन राहिलं आहे, NDTV मराठीवर 5 वाजता आजची न्यूज येऊन राहिलेली आहे. तर मी NDTV चॅनल लावून बसलेलो आहे. आता जस्ट त्यांनी हे बघा, चंद्रपूर जगातील दुसरी ठेंगणी मुलगी आढळली म्हणून. तर बघूया काय आहे ते न्यूज पूर्ण तुम्हाला दाखवतो. बातमी चंद्रपुरातून आहे. जगात दुसऱ्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी चंद्रपूर जिल्ह्यात आढळली आहे. 2 फूट 3 इंच इतकी तिची उंची आहे. राजेश्वरी गुन्हेदार असं या मुलीचं नाव असून ती चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या स्मॉलेस्ट वुमन इन द वर्ल्ड ही ज्ञानेश्वरी गुन्हेदार आहे म्हणून त्यांनी सर्टिफाईड केलं. किती प्राऊड फील होऊन राहिलाय, म्हणजे आपलं काही ना काही थोडंसं त्याच्यात नाही का एक योगदान राहिलं आणि आपण ते करत आहोत, ते एकदम एवढं थोडं सक्सेसफुल झालं. म्हणजे मेन म्हणजे कसं आहे, लोकांना माहित झालं पाहिजे की ती जी मुलगी आहे तिची हाईट लहान आहे, ती किती इंडिपेंडेंट आहे, म्हणजे किती तिचं म्हणजे स्ट्रगल आहे तिच्या मागं. तिचं आता इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव आलं. आता न्यूज चॅनलवाल्यांनी दाखवलं, थँक्यू सो मच. मी म्हणजे NDTV इंडिया, पुन्हा सकाळ चॅनल जे युट्यूबवर आहे त्याच्यावर पण आलेलं आहे, तुम्ही बघू शकता युट्यूबमध्ये. तर गाईज, मला तर खूप खुशी होऊन राहिली. विचार करा त्या मुलीला किती खुशी होत असेल ना गाईज, किती खुशी होत असेल. आता मी चाललो आहे, फॅमिली गेली पुढंच मंडळाकडे, कारण की आज आहे आनंद मेळा. तर वेगळे वेगळे पदार्थ खायला भेटते. चला दाखवतो तुम्हाला आता कसे कसे पदार्थ आहेत. तर काही जसा लागलेला आहे आनंद मेळा आपल्या देवीच्या मंडळात. तर आता लोकांचे माल संपून गेलेला आहे, पुन्हा आणायला गेलेले आहे. आता आम्ही खाऊन राहिलो आहे नड्डे आणि आलूची भाजी, आलू नड्डा. थोडे स्टॉल काहीच जास्त लागले नाही. आता ते तरी नाही का बाबासाठी आम्ही बोंड आणि ब्रेड पॅटीस घेऊन आलो आहे. नाही तर मागच्या वेळेस काय काय लागले होते, मसाला भात, आलू बोंडे,
खूप काही वेगळे वेगळे होते, पण यावेळेस काहीच नाही. मंचुरियन वगैरे होते, पण यावेळेस काहीच नाही. पोपट झाला आमचा. इतका सुंदर दिवस आमच्यासाठी पण आमच्यापेक्षा जास्त ज्ञानेश्वरीसाठी पण चला काही नाही. हा ब्लॉग आता आपण करू उद्या कंटिन्यू, कारण की उद्या पण काही सरप्राइजेस असं वाटत आहे येईल म्हणून. चला बघू उद्या काय होते. तर हा ब्लॉग करू उद्या कंटिन्यू. गाईज वेलकम बॅक. आपल्या ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. डे 2. गाईज आता मी बसलो आहे नाश्ता करायला आणि एवढे जबरदस्त नाश्ता करतो ना. काय आहे? अप्पे. अप्पे म्हणजे हे अप्पे आपले साधे अप्पे नाहीये, हे अप्पे आहे साबुदाण्याचे. हा, साबुदाणा आणि भगरचे उपासाचे अप्पे. वा आओ खाने को आओ. बाबा बाबा किती सारे आहे बघा. असा आहे आपल्या घरी, कारण की आज आहे अष्टमीचा उपास, त्याच्यामुळे हे बनलेले आहे. तर काहीतरी वेगळं खावं म्हटलं. साबुदाणा खिचडी किंवा भगर तेच तेच खाण्यापेक्षा म्हटलं काहीतरी वेगळं बनवा, म्हणून आता हे घरी बनलेले आहे. काहीच दुसरी गोष्ट तुम्हाला म्हटलं होतं मी, सरप्राईज येईल का काय म्हणून माहिती म्हटलं तर बघा ज्ञानेश्वरीचे आणखी आता प्रिंट मीडियामध्ये पण आलाय, 2 पेपरमध्ये आलाय, लोकसत्य आणि पुण्यनगरीमध्ये. तर मी त्याच्यात टाकून देईन तुम्हाला, तर तुम्हाला बघायला भेटून जाईल. तर गाईज येस, मुलीला चांगला रिस्पॉन्स भेटून राहिला असंच, आणि तुमच्या मार्फत पण तिला थोडस प्रसिद्धी द्या. लहान घराची आहे, गरीब घराची आहे, तुमच्या हातात आहे. तुम्ही तिला खूप व्हायरल करा, माझं असं म्हणणं आहे. संध्याकाळी पण काहीतरी स्पेशल बनवून राहिलं ना काहीच, ते पण काय डोसे. उपवासाला कोणी डोसे खात असते का? हो खात असते, कारण हे डोसे आहे साबुदाणा आणि भगरचे बनलेले. आता अमृता बनवून राहिलेली आहे छानपैकी. आता हो खाण्याचा उपास करते, म्हणजे पोट भरून खाण्याचा उपास असते आमचा. आता हे बनवून राहिलेलं आहे गाईस. आता टेस्ट केले नाही मी, टेस्ट केल्यानंतर आय विल गिव्ह यू द एक्झॅक्ट रिव्ह्यू अबाउट दॅट डोसा. देईल मी तुम्हाला रिव्ह्यू ची गोष्ट गाईज. कंटिन्युअसली आज पण 2-3 म्हणजे काही लोकल चॅनल मध्ये, 2 लोकल चॅनल मध्ये पण ज्ञानेश्वरीचं ते फुटेज येऊन राहिलेलं आहे, आणि म्हणजे छान रिस्पॉन्स येऊन राहिलेला आहे. असं ती झाली पाहिजे सेलिब्रिटी गाईज, आणि चंद्रपूरचंही नाव रोशन होईल त्याच्यानी. तर तुम्ही पण तिला प्रमोट करा, तिला पण शेअर करा तिच्याबद्दल ह्या ब्लॉग मध्ये. तर तिच्याबद्दल खूप काही तुम्हाला माहितच पडलं असेल, स्टार्टिंग पासून बघितले आहे तर तुम्ही आतापर्यंत इथपर्यंत आले तर तुम्हाला माहितच पडलं असेल तिचं कसं काय पूर्ण झालं. तर प्लीज शेअर करा, नक्की काही शेअर करा तिच्यासाठी, माझ्यासाठी नाही, तिच्यासाठी. फक्त हा तरी ब्लॉग तुम्ही तिच्यासाठी शेअर करा. टेस्ट केले, टेस्टलाही छान आहे, फक्त थोडेसे नाही का हे होते, म्हणजे चावाला नाही का चांबट टाईप नाही का, थोडस प्रेशर लावा लागते. हा, तर ते अमृताचं म्हणणं आहे की गरम गरम खा लागते तेव्हा नाही वाटत म्हणून. पण टेस्टला खूप बढिया आहे. आलूची भाजी सोबत, नॉर्मल आलूची भाजी आहे, फक्त आलूला नाही का स्मॅच करून नाही का त्याच्यात नाही का फक्त मिरची टाकलेली आहे बस, बाकी काही नाही. इतका जबरदस्त बनला आहे, पण बढिया आहे. मी बाबांना म्हटलं होतं की तुम्ही जेव्हा बाहेर जाल तर पेपर्स बघाल म्हणून, की कुठल्या कुठल्या पेपर मध्ये आलेला आहे. बाबा म्हणे 1-2 पेपर सोडले ना तर सर्व पेपर मध्ये ज्ञानेश्वरीची न्यूज होती म्हणे. आणि ते न्यूज म्हटलं तुम्ही घेऊन याल, पण आज तर घेऊन नाही आले, उद्या नक्की घेऊन येईल. उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ते पूर्ण न्यूजपेपरचे कटिंग्स वगैरे दाखवेन. आणि मी ते कटिंग्स का बरं ठेवत आहो त्याच्या मागे रिझन आहे, हे मी सगळे ज्ञानेश्वरीला देईन. तिच्याजवळ ती मेमरीज राहील, म्हणजे तिच्याकडे एक राहील की माझं इतकं, म्हणजे जेव्हा मला इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्डचं मला जेव्हा हे भेटलं होतं मेडल आणि रेकॉर्ड भेटला होता, तर मला माझी किती न्यूज झाली होती, चंद्रपूरच्या लोकांनी किती प्रेम दिलं होतं, बाहेरच्या लोकांनी किती प्रेम दिलं होतं म्हणून नाही का, हे सगळं असं नाही का. तर तिच्यासाठी ते राहील एक मेमरीज अशी. आणि आता तुम्ही तर बघितलंच आहे हा ब्लॉग मध्ये तिच्याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये. काहीच हा ब्लॉग इतका डिटेल तिच्यासाठीच होता, मी तिच्यासाठीच हा ब्लॉग बनवलेला आहे, कारण हे तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. ज्ञानेश्वरी दुनियादार हे तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, आणि तुम्ही आणखी लोकांपर्यंत तिला पोहोचवा या ब्लॉग मार्फत. त्या ब्लॉगला शेअर करून तिच्यासाठी शेअर करा गाईज. तिचं सगळं तिने आपले इमोशन तिच्या मम्मीनी, तिच्या आईनी, तिच्या बाबांनी तिच्याबद्दल सांगितलेलं आहे, म्हणजे कन्व्हर्सेशन झालेलं आहे. इतकं छान कन्व्हर्सेशन झालं आहे, ते तुम्ही नक्की नक्की पोहोचवा. यूट्यूब मध्ये ताकद आहे गाईज, तिला म्हणजे फेमस करण्यासाठी तुम्हीच लोक आहे, तुम्हीच करू शकता. तर गाईज प्लीज तिच्यासाठी हा ब्लॉग शेअर करा, म्हणजे ती आणखी लोकांपर्यंत पोहोचेल. न्यूज चॅनलवाल्यांनी काम केलं, पेपर मीडियावाल्यांनी काम केलं, आता तुमचं आहे, आता तुम्ही करा प्लीज. गाईज मग आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करूया. हा ज्ञानेश्वरी वाला ब्लॉग, स्पेशल ब्लॉग इथंच एंड करूया.
कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटद्वारे सांगा. ब्लॉग इथपर्यंत बघितला आहे तर नक्की तुम्हाला आवडलाच असेल, तर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आता तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.